चला तर सकाळ झालेली आहे, मॉर्निंगची टाइम आहे आणि सकाळपासून जे आहे की नाही, जसं की आपण सर्व मैत्रिणी ताई जे आहेत ना, मुलांचं कामं करण्यामध्ये, पुन्हा आपल्या घरचे जे आहे की नाही, मिस्टरांचं काम करण्यामध्ये जे आहे ना, आपला दिवस जसा की नाही सकाळ होते तर तशी संध्याकाळ होते. आणि एवढं करूनही ना कुठं स्त्रियांना अजूनही कोणते असा मान भेटत नाही ना, काही भेटत नाही, जसं की त्यांचा आदर पण होत नाही. पण ह्या बाबतीमध्ये मी खूप अशी सौभाग्यशाली की माझे जे मिस्टर आहेत ना, माझे मुलं पण आहेत ना, ते मला खूप माझी काळजी पण घेतात आणि प्रत्येक गोष्टीचं जे आहे ना, आदर आणि मान जे आहे की नाही माझे मिस्टर मला देतात. जसं की एका स्त्रीला पाहिजे असते, जसं की नवरा आणि बायको जे आहेत ना एक समान प्रमाणात असतात. पण कुठं की नाही अजूनही नवरे जेत ना बाईला पायाखाली चप्पल समजतात. तशामध्ये की नाही ज्या घरामध्ये ना स्त्रीला हे जे धन भेटलं की नाही मुलाकडून नवऱ्यातून, ती स्त्री एवढं की नाही सौभाग्यशाली कुणीही नाही. कारण की नाही आपल्याला मान जे आहे ना, आदर आहे ना, हेच मोठी गोष्ट असते ना की सोनं चांदी हे. तर चला मॉर्निंगची टाइम आहे, काम झालेत माझे सकाळी सुरू. इथं जे आहे की नाही टेरेसवर आली, तुम्ही बघू शकता कपड्यात इतका गोंधळ होता ना वरी. कारण की नाही काल परत 3 दिवस झाले मी तुम्हाला सांगते की आमच्या इकडे पाऊस सारखं चालू आहे. आणि ते जे कपडे ना सकाळी आकाशावर आला होता, तर त्याला मी म्हटलं होतं की कपडे घेऊन जे ना पूर्ण वर टाक. कारण पुन्हा आता मी जे आहे ना देवाला फुलं काढायला आली आहे. माझ्या जागी ना डोक्याला लावायचं तेल आहे ना, जसं की मी केसाला लावायचं तेल तयार करते ना, ते तेल पण माझं पूर्ण संपून गेलंय. त्याच्यामुळे की नाही हातासगळं आता ही कडीपत्ता तोडून घेते. कडीपत्ता इतका मोठा झाला नाही, इतक्या पाऊस होता ह्या वर्षी. आज झाडांची कटाई करा, उद्या झाडांची कटाई करा, म्हणून मिस्टरांना काय टाइमच भेटला नाही ते कटाई करायला. इतके झाडं जे आहेत की नाही वाढलेत ना, ते वाकडे तिकडे कुणी कडबे त्यांचे फांटे गेलेत. जशी कटाई केली की नाही की सविस्तर राहतात आणि एका ठिकाणी फांटे असतात. तर इतके फांटे झालेत ना की कडीपत्ताही काढता येईल नाही, काहीच नाही. तेच मी सांगू लागले त्यांना की लईच फांटे खाली गेले तर तुम्ही कटेच केली नाही. तर आता हे जे आहे की नाही मला जे आहे ना तेल करायचं त्याच्यासाठी घेतले ना. आज फुलं तुम्हाला मी महागत म्हणलं होतं की फुलं बिलकुलही निघन झालेत, कारण पाऊस अजूनही चालूच आहे. आणि जसं की ऊन पडलं आणि पाऊस बंद झाला तर फुलं जे आहेत ना भरपूर येतात. आणि सकाळचं जे की नाही वातावरण आहे ना, आमच्या जे साईडला घराच्या आहे ना शेत आहे, ते तुमच्या सोबत शेअर करताय. सकाळचं इतकं छान ऊन पडलंय आज. आणि इथं जे आहेत की नाही आता कोंबड्यांना तांदूळ टाकतायत आणि मी जर टेरेसवर येते, त्याच्यामुळे तुमच्यासोबत जे आहेत की नाही आमच्या घरच्या कोंबड्या एवढ्या आहेत ना ते शेअर करीत आहे. आणि सकाळी की नाही त्यांना 2दा तरी तांदूळ टाकून गेल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही बरं का. जसं की आम्हाला राशनला तांदूळ भरपूर भेटतात ना, जसं की आम्ही तेलंगणामध्ये, त्याच्यामुळे की नाही कोंबड्याला भरपूर तांदूळ असे खायला भेटतात. चला आता मला करायची आहे पूजा. आणि इथं जे आहे की नाही मला चिवतायची चाळणी धुवायची आहे, कारण पाऊस आला की नाही की त्याच्यामध्येच पडतो. आणि ती चाळणी लोखंडाची, खाली एक छोटंसं कागद टाकून जे आहे ना मी त्यांना त्याच्यामध्ये रोजचं तांदूळ टाकीत असते. आणि इथं जे आहे ना मी पूजा करून घेते आता.
छोटूशा की नाही मातीच्या भांड्यामध्ये दही लावलं होतं. बघू शकता किती घट्ट किती छान दही झाले. ह्याच्यामध्ये कसं गरमीनं दही खूप छान असं इरजलं जाते. तर बघा तुम्ही किती छान असं हलं नाही झाले आपलं दही. बघा किती घट्ट असं झाले मस्त दही. ह्याच्यामध्ये कशी गरमी पण भरपूर लागती तर असं छानसं ह्याच्यामध्ये इरजला येत असते मी आमच्या घरचं रोजचं दही. आणि आज की नाही थोडेसे कारले निघले होते. हे की नाही छोटे छोटेच कारले खायला इतके भारी लागतात आणि बिलकुलही ह्याची भाजी कडू होत नाही बरं का. जसं की मोठ्या भाजीची कारल्याची भाजी आपली कडू होती, पण हे जे कारलेत ना त्याच्यापेक्षा पण एकदम असं बिलकुलही याच्यामध्ये कडूपणा नसते. आणि आमच्या इथं तर खूप असे आवडले. आणि सकाळपासून लाईट नाही ना तर मिस्टरांना जे आहे की नाही मी कळशीमध्ये पाणी गरम करून दिलेलं होतं. आणि आता जे आहे की नाही किचनमध्ये आली आहे. आणि जसं की नाही आता स्वयंपाकाला सुरू करायचं आहे ना. जे आहे ना भरपूर मला काम होतं सकाळपासून. आणि मी जे आहे की नाही तर बघा तुम्हाला दाखवते. हे जे कारलेत ना ते हे असे तारावर सोडलेले आहेत आपण. खूप छोटे छोटे पण अशामध्ये खूप किडायलेत कारले. आणि मी की नाही एक प्रकारच्या स्वयंपाकामध्ये केलं होतं मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा. कारण जे आहे की नाही आज आकाश जे आहे की नाही आंबट बिलकुल खूप नाही. कारण शुक्रवारी संतोषी माताचं मंदिर आमच्या जवळ आहे ना त्याच्यामुळे ते जे आहे शुक्रवारचं पाळते. त्याच्यामुळे आम्ही पण कोणी खात नाही. ते बिना टमाट्याचा स्वयंपाक केला आहे. जसं की नाही वालाची शेंग केली त्याच्यामध्ये थोड्याशा चवळीच्या शेंगा टाकल्या तर कारण थोडेसे वालाच्या शेंगा सोडलेले होते ना त्याच्यामुळं. आणि इथं जे आहे की नाही मी हिरव्या मिरचीचा ठेचा वाटून घेतली. आणि सकाळचं की नाही आजचा स्वयंपाक असा आहे ना अजून मजे जे आहेत ना भाकरी पण टाकायचे राहिले आता. आणि रात्रचा की नाही पुलाव पण आहे. चला म्हणजे सकाळचे काम वगैरे सगळं आवडलंय. दुपारचे 1 वाजले तर जेवायला आले नाही तर आता मला लागली खूप सकाळपासून अशी कामं झाले. चला आज स्वयंपाक वालाची शेंग म्हणते की नाही घेवड्याची शेंग म्हणते. आपल्या झाडाची निघत मस्त ताजे ताजे फ्रेश पेरू दोन लावायला ना मी 3-4 पेरू घेतली. मला पेरू असं की नाही चटणी खूप असं आवडतं खायला. त्याच्या की नाही मिरचीचा मस्त सकाळी जे आहे की नाही मी ठेचा वाटलं. माझ्या तो ठेचा खूप असं आवडतो सगळ्याला. थोडा मिरची होत्या म्हणून मी जे आहे की नाही ठेचा वाटलाय. मिस्टरांना तर रोजच्या जेवणामध्ये असा ठेचा लागतंय. रात्रचा पुलाव घेतलाय कारण रात्री जे आहे तुला जास्त झाला तर थोडासा उरलाय. चला मंडळी माझं दुपारचं जेवण आहे असं. आता तुम्ही पण सगळेजण या जेवायला. कसा वाटला मेनू नक्की सांगा.